जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आयकॉन को भी दबाएं। माझं नाव सुरजित बर्मन आहे। मी जनरल सेक्रेटरी आहे इथला। इथे काल रात्री 3च्या दरम्यान 2:30 ते 3च्या दरम्यान इथे आमच्या इथे जो वॉचमॅन होता रमेश बहादूर म्हणून थापा म्हणून त्याचं नाव होता। ॲक्च्युअली ते चुकीचं नाव आहे त्याचं ते इथे 4 दिवसापासून कामाला होता आणि त्यांनीच इथे आमच्या इथे त्याच्याबरोबर अजून 2 माणसं येऊन आतमध्ये येऊन मंदिरात घुसून सर्व त्यांनी कुलूप वगैरे फोडलेत, दरवाजा फोडलेत। सर्व हे करून त्यांनी आमची जी आई आहे कालीमाता हे फार प्रसिद्ध मंदिर आहे। म्हणजे 65-70 वर्षापासून हे मंदिर स्थापित आहे इथे। इथे त्या देवीला जे नेसले आलेले जे सोने होते टोटल सोने दागिने वगैरे ते चोरून घेतलेले आहे। कबड फोडलेत आणि बऱ्याच काही गोष्टी केल्या। आम्ही तपास घेतो काय काय गेलेलं आहे। दागिने जवळपास असं बघायला गेलं आम्हाला असा अंदाज आहे म्हणजे 5 ते 6 लाख रुपयाचे दागिना असावा, कारण हे दररोज घालून ठेवायचे। तर अंदाज आहे आमचा आम्हाला असं वाटते 5-6 लाख रुपयाचे दागिने असावा आणि 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 बाकीचे पण बरेच मुद्देमाल आहेत ते अजून आम्ही त्याचे तपास घेतोय। हे आज पहाटे 2:30-3च्या दरम्यान झालेली आहे। पोलीस स्टेशन मधून सिनियर पीआय जे आहेत पडवल साहेब आहेत आणि त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे। त्यांच्या टीम पण होते इथे येऊन त्यांनी सर्व तपासणी वगैरे केलेली आहे, पंचनामा झालेली आहे आणि इथे आपल्या सीपी ऑफिसवरनं पण तपास झालेली आहे इथे आणि ते पाठपुरावा करत आहे ते आणि एफआयआर पण नोंदवली झाली आहे की बघा एवढी मोठी हे आमच्या कुर्ला कॅम्पमध्ये आमचा एवढा जुना मंदिर आहे। आमच्या सर्व लोकांची इथे आस्था आहे त्या मंदिरापासून। तर आम्हाला हेच आहे की ज्या माणसाने असं जे भ्रूण कृत्य केलेली आहे त्याला लवकर त्या पोलिसांनी ताब्यात घ्यावं। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।